तर तो त्यांच्या पोझिशन नाहीये. दिसेल असं ना गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये अशी एक अभिनेत्री आली आहे जिला प्लीज बोलवा असं आमच्या इनबॉक्स मध्ये अनेक वेळेला सांगितलं होतं. ती अभिनेत्री अशी आहे की ती फक्त अभिनेत्री नाही, ती लेखिका आहे, ती गायिका आहे आणि नुकतंच तिने दिग्दर्शनात सुद्धा नवीन पाऊल टाकलंय आणि जे अतिशय यशस्वी आहे. भेटूया माझ्या खूप जुन्या मैत्रिणीला म्हणजेच अमृता सुभाषला. हाय अमृता. भार्गवी, हाय. कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल. थँक्यू. बक्षीस मिळालंय दिग्दर्शनाचं, तुझं पहिलं बक्षीस आहे ना हे? हो, माझं पहिलं दिग्दर्शन. पण हो, म्हणजे व्यावसायिकचं पहिलं बक्षीस असं पण म्हणूया. मी कॉलेजमध्ये असताना मला मिळाली होती, कारण तेव्हा मी दिग्दर्शन केलं होतं. त्याच्यानंतर आत्ता केलं. ती पण एकांकिका संदेशने लिहिली होती, ज्याचं नाव पार्टनर्स होतं. त्याच्यातही 3 बायका होत्या. 3 बायका आणि बक्षीस हे ठरलंय. शेवटी बायका जिंकतात ना. संदेशला चॉईस नाहीये तर. खरं तर तुझं खूप कौतुक की तुला बक्षीस तर मिळालंच आहे, पण त्याच बरोबरीने 6 जूनला तुझी फिल्म येते जारण. या फिल्म विषयी काय सांगशील? जारण ही ऋषिकेश गुप्तेनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली हा चित्रपट आहे. मिलिंद जोग कॅमेरा आहे आणि अमोल भगत हा आपल्या सगळ्यांचाच, आपण म्हणजे त्याचा प्रवास बघितलाय. त्यामुळे माझ्या दृष्टीने खूप ही कारणं आहेत जी खूप काय म्हणतात आपल्या जवळची अशी कारणं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकं अप्रतिम त्याची संहिता आहे. पण तुला गंमत सांगायची म्हणजे मी हॉरर, सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर, मला स्वतःला खूप भीती वाटते असे चित्रपट बघायचे सुद्धा. आणि पण हे स्क्रिप्ट इतकं घट्ट बांधलेलं होतं आणि त्याच्यात की मला असं वाटलं हे मला करावं लागेल. आणि खूप खूप दिवसांनी मी मराठीत काम करते, त्याचा एक मला आनंद झालाय. म्हणजे चित्रपटात, नाटक तर चालू आहे असेल मी नसेल मी, पण त्याचा मला विशेष आनंद झालाय, पण भीती पण वाटली. मुळात जारण हा शब्द करणी, जारण, मारण इथनच आलेला आहे, तोच आहे हा शब्द. अगदी तसाच आहे तो शब्द, जारण मारण. मग तुझ्या कॅरेक्टर विषयी काय सांगशील या सिनेमातल्या? फारसं सांगता येणार नाही, कारण सस्पेन्स पण त्याचा एक फार महत्व. आणि ऋषिकेश गुप्ते ज्यांनी वाचला असेल तर त्याच्या कुठलीही कादंबरी जेव्हा तुम्ही वाचाल की तो ज्या पद्धतीने तो सस्पेन्स उलगडत नेतो, त्यातला थरार उलगडत नेतो, तर बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे आधी आपल्याला लपवायला लागतात, असा तो मुद्दा आहे. पण राधा ही माझी व्यक्तिरेखा. आणि जसं की आपल्याला ट्रेलरमध्ये कळलं असेल की तिच्यावर एक म्हणजे गंगुटी नावाचं हे पात्र आहे. आणि अनिता दत्तेच्या लुकनी मी अजूनही मला थरारून जायला होतं की ज्या पद्धतीने तिने ते, तिचा लुक आहे आणि तिने ते ज्या पद्धतीने केलंय. तर त्यामुळे तिच्या आयुष्यावर काय काय परिणाम घडत जातो ह्याची ती गोष्ट आहे. मला त्यातली चांगली गोष्ट अशी वाटते की त्याच्यात दोन्ही दृष्टिकोन मांडलेले आहेत. ओके. कारण काही लोक म्हणतात आमचा विश्वास नाही या गोष्टीवर, आणि काही लोक म्हणतात आमचा आहे. तर त्या दोन्हीचा हात धरून ऋषिकेश पुढे गेलेला आहे. आणि जे मला तो बॅलन्स, मला यातला जो एक तो समतोल त्याने साधलेला आहे, ते मला खूप, म्हणजे एक मानसोपचार तज्ञाचा पण रोल आहे जो किशोर कदम करतो आहे, तर त्याचा एक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. आणि माझ्या आईचा काम जे केलंय सीमासाठी, तिचा एक थोडासा काय म्हणशील की पारंपरिक जो आपला पारंपरिक आहे, हा, अशा दोन्ही बाजूनी ती गोष्ट फुलवत नेलेली आहे ऋषिकेशने. त्याच्यामुळे उत्सुकता मला की आता लोकांना काय वाटतंय. पण म्हणजे मला एक त्यातलं चांगलं वाटतंय की प्रत्येकाला आपली ती बाजू दिसेल याच्यात, की हा मला हे पटत नाही, मला हे पटतं. तर ते प्रत्येक बाजूचा एक दृष्टिकोन आल्याने मला ती जास्त इंटरेस्टिंग वाटेल लोकांना, असं वाटतंय. राधाला काय वाटतं काय नाही हे आम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल, पण अमृताचा कितपत विश्वास आहे या गोष्टींवरती? मला असं वाटतं की अगदी खरं सांगू का, मी कुठल्याच गोष्टीविषयी खूप छाती ठोकपणे काहीच म्हणू शकत नाही असं मला वाटतं. मला रात्री उशिरा बाहेर जायची भीती वाटते.
मला भूताच्या गोष्टींची खूप भीती वाटते. पण मला मजाही येते त्या भीतीची. म्हणजे आणि ऋषिकेशने विशेषतः या चित्रपटाच्या निमित्ताने मला ना तो एक जॉनर असतो बघ, हा. थरारपटांचा. आणि काही लोक त्याचे प्रचंड मोठे फॅन असतात की अरे आम्ही बघतोय आणि आम्हाला बघायचं. रात्री 12चा शो वगैरे बघायला जाणारी लोक Exactly. आहेत. एक्झॅक्टली. सो ती सवय मला ऋषिकेश द्यायला पण फार फनी असायचं ते, कारण त्याचं नेटफ्लिक्सवर त्यांनी मला काही फिल्म सांगितल्या होत्या. अदर्स नावाची फिल्म आहे, काय निकोल किडमॅन आहे त्याच्यामध्ये, आणि इतक्या अप्रतिम फिल्म्स या विषयावरच्या परदेशात बनवल्या गेल्यात. आणि ऋषिकेशचं म्हणणं होतं की त्या तोडीची आपल्या इथे बनलेल्या आहेत, पण मला तशा प्रकारचा चित्रपट मराठीत बनवायचा आहे. तर त्याच्यामुळे मी इथे या घरात अशी मी ते चित्रपट बघायला बसलेली असायचे आणि मी दिवसाढवळे बघायचे, कारण मला भीती वाटायची. आणि सगळं माझ्या ताया वगैरे काम करत असताना "आ!" वगैरे असं की त्या ताई तुम्ही नीट आहात ना वगैरे. तर साधारणपणे ते सगळं विनोदी झाला होता तो प्रकार. पण एक नवं दालन माझ्यासाठी उघडलं गेलं असं मी म्हणेन. विश्वास म्हणशील तर अर्थातच मी भूत पाहिलेलं तर नाहीच आहे. पण आता फॉर एक्झाम्पल माझे अण्णा जे म्हणजे रहमतपूरचे माझे आजोबा, त्यांचा होता विश्वास, माझ्या आजीचा नव्हता. गंमत म्हणजे अच्छा. असं ते एक गंमतशीर माझ्यामध्ये ते संमिश्र हे झालेलं आहे. पण मी त्यामुळे कुठलीच गोष्ट मी छाती टाकून आहे मला वाटत आणि नाही, पण नाही हे वाटतं की, पण तरी सो भीती वाटते. नाही असं वाटू शकतं, पण एक भीती वाटते. पण त्या जॉनरचा मला आता मजा यायला लागली. ते जे त्या प्रकारचे चित्रपट किंवा त्या प्रकारच्या कादंबऱ्या, ह्याची मला मजा यायला लागली. म्हणजे आपल्याकडे रत्नाकर मतकरीने इतकं अप्रतिम त्या तसं काय ती एक वेगळी कला आहे. तर त्याची मला आता मजा यायला लागली. म्हणजे त्या गूढकथा पण आहेत ना, बरेच वेळेला त्या गूढकथा पण आहेत आणि मराठी साहित्यामध्ये त्या खूप आहेत आपल्याकडे. आणि आत्ताच्या काळात ऋषिकेश गुप्ते ज्या पद्धतीने, कारण ते किती अवघड आहे ते लिहिणं, त्याच्यात इतके पदर सांभाळावे लागतात की तुला पुढे काय याची उत्कंठाही पाहिजे, पण त्याच्या डोक्यात ते सगळं क्लिअरही पाहिजे, कारण त्याला एक एक गोष्ट उलगडत नाही. आणि जेव्हा ते सगळं उलगडलं जाईल त्यानंतर तुला समाधानी वाटत, असं नाही वाटत काय हे काय, असं नाही वाटतं का मग. आणि ते मला जाणण्याचं खूप चांगलं वाटलं. इतक्या लोकांनी ज्यांनी आता ती फिल्म पाहिलीये ना, आई शपथ हे होत आणि ते व्हायला पाहिजे. व्हेरी गुड. आईला अरे हो, आता मी परत बघतो, मला ते कळेल त्या अँगलनी बघूया असं होतं ते. तर ते कुठल्याही चांगल्या याचं चित्रपटाचं विशेषतः भयपट किंवा गूढ जास्त त्याच्यात ते होतं, त्याच्यामुळे त्या रिॲक्शन यायला लागल्यावर मला मजा येते. पण आता हा ऋषिकेशचा लेखक म्हणून हातखंडा झाला, पण तो दिग्दर्शनही करतो या सिनेमाचं, तर त्याच्याविषयी काय सांगशील? मला खूप चांगली गोष्ट त्यांनी शिकवली, जी मला आता इतर भूमिकांमध्ये पण मी म्हणजे त्याचा तो लेखक असल्याने त्याची भाषा उत्कृष्ट आहे ऑब्व्हियसली, त्यामुळे तो ते मांडू शकतो, त्याला जे म्हणायचे ते उत्तम भाषेमध्ये. सो ह्याच्यात तिच्या मनाचाही थोडा समतोल इथे तिथे असल्यामुळे माझ्या कॅरेक्टरचा, तर कधी कधी काय व्हायचं की त्या स्पेसमध्ये गेल्यानंतर ना एक काठावर राहणं कधी कधी माझ्यासाठी थोडी चिडचिड व्हायला लागायची, माझी काहीतरी व्हायला लागायचं. तर एके दिवशी ऋषिकेश मला म्हणा, अमृता राधा बनून येऊ नकोस, राधाला बरोबर घेऊन ये. आणि ते वाक्य माझ्या डोक्यात बसलं. म्हणजे काय माहितीये, किंवा आता ह्याच सिनेमात माझा एक फाईट सिक्वेन्स आहे, पहिल्यांदा मी फाईट सिक्वेन्स म्हणजे मारामारी असा केला. ते मला फाईट मास्टर पण म्हणाले, मॅम सबसे कामली अगर कोई चीज करनी होती है तो वो फाईट सिक्वेन्स है. म्हणजे हे विरोधाभास आहे खरं तर, की फाईट सिक्वेन्स तुम्हाला शांत डोक्याने करायचा. पण हो, जर तू तावात येऊन ते करायला गेलीस ना, तर खूप जास्त डेंजरस रिपरकशन्स आहेत त्याचे. बरोबर. रागात मला तुझा राग आला आणि मी 60 दिवशी तुला ठेवून दिली असं नाही होऊ शकत. बिकॉज तो सीन, रागाचा सीन सगळ्यात कामली करायचा आहे, की मला भान ठेवायला लागेल की भार्गवीला लागत नाहीये ना, भार्गवीला मला लागू द्यायचं नाहीये, पण मला तो इफेक्ट पण द्यायचा आहे. म्हणजे मला किती गोष्टींचा विचार करायला लागेल. तर विशेषतः ह्या भूमिकेत ते जास्ती होतं, बिकॉज इतक्या पातळ्यांवर तिच्या मनात काय काय गोष्टी चालू आहेत आणि तिच्या भोवतालचं जग, तिच्या आतलं जग, यातलं तिच्या डोक्यात जे चालू आहे, तर त्याच्यामुळे ते कधी कधी ते ब्लेंडिंग मला त्रास द्यायचं. पण मला ऋषिकेशने हे वाक्य जेव्हा सांगितलं ना, की एका मानसिक आजार किंवा काय करणी म्हणजे काय असेल, त्या बाईचा रोल तू कामली कर. रोल करताना तुला शांत राहायचं स्वतःला. ते मी इव्हन असेल मी स्वतःला सांगते, काय काय तू आता पाहिलंयस ते सोलो केलं तर मी स्वतः सांगते ना, ही आपल्याला जरी ती त्वेषाने म्हणायची असली, विशेषतः त्वेष जेव्हा आपल्याला दाखवायचा असतो, स्क्रीन म्हण किंवा
इव्हन नाटकात, तेव्हा त्वेषाने त्वेष दाखवला की म्हणजे डबल ट्रिपल होऊन जातं आणि कधी कधी ते होतं. माझंही होतं म्हणजे एखाद्या प्रयोगात की अरे कदाचित आता थोडं, तर मी स्वतःला ते सांगत राहते की स- त्वेष ही भावना कामली प्रेझेंट करणं, हे नवीन मला ऋषिकेशकडनं शिकायला मिळालं. खरंच एक ऍक्टर म्हणून किती शिकण्यासारखं हो की आहे नाही? ना. म्हणजे त्या माणसाने मला ते, हे बघ आपण ते नकळत करतो पण जेव्हा ते त्या शब्दात मांडलं जातं ना, तेव्हा काहीतरी आपल्याला ब्रेक थ्रू जो म्हणतात तो मिळतो. आणि मग म्हणजे काय करायचं हे आपल्याला कळतं. एक्झॅक्टली करायचं पण एक्झॅक्टली काय हे कळत नसतं मग ते. नुसतंच जर कोणीतरी मला म्हणलं, तू फार हायपर आहेस, तू फार अशी आहेस. ओके, मग मी आता काय करू? आता मी दिस इज व्हॉट आय एम नाव. पण त्यांनी मला मार्ग दाखवला. तर प्रत्येक दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने एका ऍक्टरच्या वल्नरेबिलिटीला डील करतो. कारण प्रत्येक ऍक्टर वल्नरेबल असतो, कारण आपण त्या वल्नरेबिलिटीशी खेळत असतो. तेच आपलं शाई आहे ना, ज्याने आपण लिहितोय. तुझं मुरदाडच झालीस तर तुला कसं एक करूप होता येईल कुठल्याही माणसाशी दुसऱ्या, नाही का? म्हणजे पण आता अनुराग कश्यप असेल तर तो आपल्या त्याचं आपलं आपलं काम त्याला आवडतं हे तो इतक्या निखळपणे आपल्याला सांगतो की आपण बेस्ट परफॉर्म करतो. सो प्रत्येकाची आपल्या आतली जी तितरबितर अवस्था आहे, तर प्रत्येक दिग्दर्शकाची एक स्टाईल असते त्याला शांत करण्याची. तर ऋषिकेशची ही स्टाईल होती, तो एकदम शांत शब्दात ते सांगायचं आणि मग एकदम ते आपल्याला एक तो बाण बसतो बघ की ओके गॉट इट, ओके गॉट इट. म्हणजे मला आठवलं मध्ये मध्ये आपल्याला कधी कधी शेड्यूल्स मध्ये काही दिवस जातात बरोबर. आणि कॅरेक्टर आपलं दुसरं काहीतरी करून आपण परत इथे येतो आणि विशेषतः असं कॅरेक्टर जे मी तुला सांगतेय. मग ऋषिकेश मला एक दिवस म्हणाला, अमृता राधा जरा गेली आहे, अमृता येते, जरा राधाला बोलू." ओ शिट, ओके गॉट इट. ती इतकी तुझ्यासारखी अशी वायवाशीच नाहीये ती, म्हणजे ती आठव आठव पुणे पुणे शेड्यूलची मेमरी जागृत कर. म्हटलं ओके ओके ठीक आहे. हा पण सो एक गोंधळ आहे ना, एक ऍक्टर म्हणून आपण हा काहीतरी वेगळं करून येतो हा आणि आपण म्हणजे तिथे वेगळं असतो, मध्ये वेळ कदाचित गेला, पूर्ण वेगळे असतो. म्हणजे असे ना, मी दौरा करून आली असशील तू कदाचित, त्याच्यात तू पूर्णपणे वेगळीच वेगळी आहे आहेस. मी असं. पण ते भान कधी कधी नटाचंही, कितीही वर्ष तू काम केलेलं असशील पण आपण पण माणसंच होत ना ग. म्हणजे एवढं ते नॉर्मली मी असं करते की जायच्या आधी मग ते स्क्रिप्ट परत वाचून ते सगळं डोक्यात ठेवणं, पण आपल्याही एकाग्रता कधी कधी जाते, काहीतरी चुकतं. मग अशा वेळेला त्या दिग्दर्शकावर मी अजूनही खूप अवलंबून असते आणि ते ऋषिकेशनी तो शांतपणा मला त्याच्या शब्दांनी दिला, कारण शब्द त्याचे मित्र आहेत ना. हम्म. असं. पण हे झालं दिग्दर्शकाविषयी. सिनेमामध्ये एक अतिशय उत्तम कलाकार आहेत सगळे. त्यात हो. सीमा आहे, किशोर कदम आहे, अनिता आहे, विक्रम आहे, एक लहान राजन मुलगी मिस्के, आहे, राजन दादा, एक दोन लहान मुली, दोन म्हणजे लहान एकीने मुली. माझ्या लहानपणीचं काम हा, केलं. ओके. सो ह्या सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव काय आहे? मला खूप छान वाटलं अगं. सीमा, राजन, राजननी मला इतक्या लहानपणापासून पाहिलेलं, कारण आई बरोबर राधांतर मध्ये होतो. बरोबर. किंवा सीमा पण माझ्या शाळेतली वगैरे, मला सिनियर पण मिळाले सीमासाठी, ती मृगनयनीतली वगैरे, असं आम्ही तेव्हा तेव्हा आपल्याला असं असतं ना हे की, त्यामुळे हे सगळ्यांना मी खूप वर्षांनी भेटले 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 हाय हॅलो भेटणं नसतं. त्याच्यामुळे या निमित्ताने ते झालं. किंवा किशोरनी आणि मी दिठी नावाचा चित्रपट केलाय, बरोबर. पण ह्याच्यातलं ना ते सायकॅट्रिस्ट आणि पेशंटचं नातं, तर पहिल्यांदाच पहिला सीन आमचा लागला तेव्हा मी किशोरला म्हणलं तालीम करूयात का. तोही माझ्यात, तो पण दुबेजींचा शिष्य. हो हो चल. आम्ही दोघांनी ते तालीम करून जेव्हा पहिला टेक झाला तेव्हा मला असं वाटलं की एक खेळता येतं बा आपल्याला. हम्म. एक ऍक्टर म्हणून समोरच्याशी आपण एक इट्स तो खेळही असतो ना, आपण ते काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो मग तिथे तिथे. पण तिकडे कॅमेरा आहे ते, पण ते किशोर बरोबर इतकं ते मजेदार काहीतरी त्या सीन मध्येच होऊन गेलं असं. आणि मला लहान मुलांबरोबर काम करायला खूप आवडतं, कारण मी अगदी, आणि प्रत्येक माझ्या सिनेमात लहान मुलं जवळपास, श्वास म्हण, हो, किल्ला सगळ्यात म्हण, सगळ्यात लहान मुलं आहेतच. आहेतच. म्हणजे आता चिडियामध्ये पण माझा दुसरा हिंदी येतोय, त्याच्यात पण 2 लहान मुलं आहेत. पण आय थिंक ती तुम्हाला फ्रेश ठेवतात आणि जर म्हणजे चांगला दिग्दर्शक असेल ना, तो त्यांच्यातलं खरेपणा बाहेर आणतो आणि मग ती मुलं नॅचरलच करतात. म्हणजे त्यांना दुसरं काही येतच नाही, बिकॉज दे आर सो इनोसेंट की ते बरोबरच ऍक्टिंग करत असतात. मग तुमचंही त्यामुळे त्यांच्यामुळे बरोबर व्हायला लागतं, हम्म. बिकॉज ते खरेपणाच देतात ना. पण त्यांना खोटं करायला लावलं तर मग जरा वाट लागते. काही ऍड्सच्या बाबतीत मी ते पाहिले की त्यांना असं काहीतरी खोटं करायला लावतात आणि मग जरा गोंधळ होतो. हम्म. पण फॉर्च्युनेटली मी जे जे चित्रपट केले, त्या दिग्दर्शकांना मुलांशी कसं डील करायचं याचं भान होतं, जे इथेही मला वाटलं की ऋषिकेशला परफेक्ट माहिती होतं त्या दोन्ही मुलींना. कारण त्यांचे पण काय म्हणतात, एक तर माझ्या लहानपणीचं काम करणाऱ्या छोटूचं तर मला खूप विशेष कौतुक वाटतं, कारण
माझ्या सगळ्या जे आतले जे चढ उतार आहेत ते तिलाही त्या वयाला आत्मसात करायला लागले ना, आणि तिला काही सीन तिलाही ते करायला लागले, जे माझे हिस्टेरियाचे किंवा जे काय असतील ते. आणि तिने ते ज्या पद्धतीने केले आणि तिने माझं एक्सप्रेशन जसं अंगीकारलं, मला फार कमाल वाटली. आय थिंक सो ती स्पंज सारखी असतात, त्यामुळे ती ते फार छान ती मजा वाटते मला त्या मुलांना काम करताना बघून. दोन्ही मुली म्हणजे अं, जी माझी मुलगी दाखवली आहे, त्या दोघीही इतक्या, आणि किती ग त्या, किती एकाग्रता त्यांची इतकी छान होती. म्हणजे पटकन डायलॉग्स पाठ होतात, काही डबिंग ते पण त्यांनी उत्कृष्ट, त्या मुलींनी दोघींनीही. तर मला खूपच मुलांचं त्या बाबतीत कौतुक वाटतं, की एवढ्या छोट्या मेंदूत किती त्यांचं काय काय करतात, कळून जातात ते. आय नो. त्याची मजा वाटली. आणि विक्रम गायकवाडचं म्हणजे मी पहिल्यांदा त्याच्यावर काम केलं. माझ्या आईला तो इतका आवडतो की आई मला, तो आहे का तुझ्या बरोबर, म्हटलं. तर त्याच्याबरोबर खरंच. आणि मुख्य म्हणजे आमचा ना एक ऍक्सिडेंटचा शॉट आहे याच्यामध्ये. आणि अगेन ऍक्सिडेंट, तो गाडी चालवत असताना ऍक्सिडेंट होणं हा खूप ट्रिकी शॉट असतो. बिकॉज समोरनं एक काहीतरी येत आहे आणि तुम्हाला ते असं ऍक्टिंग जरी करायचं असलं ना, तरी ते खूप जवळ जायचं आणि रिग लावलेलं असतं. आय मीन यू नो. सो त्या सगळ्यात मला धडकी भरली. ड्रायव्हर चांगला पाहिजे ना तो माणूस, म्हणजे तर तो इतका अप्रतिम, म्हणजे त्यांनी काम तो उत्कृष्टच केलंय. पण विशेषतः तिथे माझी त्यांनी भीती, तो इतका एक्सलंट ते सगळं करत होता, त्याचा मला विशेष आनंद कौतुक. झाला. हो. या गोष्टी छोट्या वाटतात, पण या खूप महत्वाच्या असतात. खरे पण काय काय अपघात असे घडलेले आपण ऐकलेलेही असतात, पण त्या सगळ्या बाबतीत मी खूप निर्धास्त होते. आणि अनिता? अनिता विषयी मला एक पूर्ण काय म्हणतात चॅप्टर लिहावा लागेल. अनिता म्हणजे तिने मला माझ्या भूमिकेविषयी सुद्धा इतकं सांगितलं ना भार्गवी. मला असं वाटतं अनिता ही फक्त उत्कृष्ट अभिनेत्री नाहीये, अनिता ही एक उत्कृष्ट, म्हणजे अजून तिने ते केलेलं नाहीये, पण मला आय वॉन्ट हर टू डू इट. ती खूप चांगली लेखिका आणि दिग्दर्शिका आहे असं मला वाटतं. अरे वा. हो. कारण तिने मला काय काय तिच्या लहानपणीचे काही प्रसंग सांगितले, जे माझ्या पात्राला पण खूप मदत करणारे होते. आणि मुख्य म्हणजे तिचं जे पात्र होतं ना, ते खूप टिपिकल करण्याची एक पद्धतीने होऊन, एक विलन जेव्हा तुम्ही करता तेव्हा एक त्याची पद्धत ठरलेली वाटते आपल्याला. आणि मग पण ते कलाकार मला खूप मोठे वाटतात, जे त्या विलनला, विलन हे मी खूपच ढोबळ शब्द म्हणते, पण एका निगेटिव्ह, नकारात्मक भूमिकेला सुद्धा तिचं माणूस पण आपल्याला दाखवून देऊ शकतात. आणि ते अनिताने इतकं अप्रतिम केलेलं आहे. आणि त्या बाबतीत आम्ही इतक्या चर्चा केल्या, आणि तिने सिक्सर मारला. म्हणजे तिचा लुक तर आपण बघतोय. आणि दुसरं म्हणजे तिने सौरभ कापडेने आमच्या सगळ्यांचेच लुक्स डिझाईन केले, विच इज, आय मीन वी ऑल नो हाऊ टॅलेंटेड ही इज. तिने ना ती एक भाषा वेगळी घेतली त्याच्यासाठी, तिच्या पात्रासाठी, ऐरणी. आणि तिने अख्खे तिचे संवाद त्याच्यात भाषांतरित करून आणि पाठ करून ते बोलणं, त्या ऐरणी भाषेत काय चेष्टा नाही ग. ती वेगळी भाषा आहे ना हो. पूर्णपणे. हो. म्हणजे ती बहिणाबाईची का ग भाषा? बहिणाबाईंची. येस. असं मला वाटतंय. येस येस. तर तिची ही आयडियाच आम्हाला इतकी ब्रिलियंट वाटली त्या मुलीची. म्हणजे किती ती कमालीची कलाकार आहे, हा तिचा निर्णय होता. की मी ह्या ऐरणी तिने ऋषिकेशला विचारलं, तर मला अरे वा बापरे, हे माझ्या मनातच. मग तिने ते सगळं भाषांतर करून घेतलं तिच्या एका मैत्रिणी का मित्राकडून, मला नक्की माहित नाही. सगळं ती पाठ करून, आणि मग तिचा तू टोन जर ऐकला नाही, अजून तिचं मला वाटतं संवादाचं काही नाही, आलेलं नाहीये आपण बाहेर. तसे टीजर्स आणि याच्यात ते नाही पाहिलंय. अरे बापरे, तिने आवाज बदललाय, तिचे डोळे तिने ज्या पद्धतीने वापरले, तिने ती ऐरणी भाषा असा, आणि तो जड टोन, आणि ह्या सगळ्यातही मला स्वतःला तिच्याविषयी कणव पण वाटली एका क्षणाला. हे करू शकणारी अभिनेत्री मला खूप मोठी वाटते या भूमिकेत. यु नो, की जिची भीती वाटणार आहे, जिचा राग येणार आहे, तिची कणव पण तिने आणली. कारण कुठलंच माणूस हे पूर्णपणे दुष्ट का असतं, त्याला काहीतरी कारणही असतात. आणि काही वेळेला ती सिनेमात दिसत नसतानाही जेव्हा ती तुम्ही डोळ्यातनं कन्व्हे करता, जेव्हा ती तुमच्या असण्यातनं तुम्ही कन्व्हे करता, ते अनिताने करून दाखवलं. आणि त्यामुळे तिचा हा हॅट्स ऑफ रोल आहे. म्हणजे मी मी स्तिमित झाले तिचं वर्किंग बघून. आणि त्या वर्किंगला तिने ज्या पद्धतीने आणलं ऑन सेट. आणि खूप कमी ऍक्टर्स ते वर्किंग न दिसवता काम करू शकतात. ते पण ती एक कला आहे असं मला वाटतं. ते वर्किंगच इतकं दिसायला लागतं, की मग कधी कधी हा. इंट्युटिव्ह स्फूर्तीने, आपण स्वयंस्फूर्तीने करणाऱ्या गोष्टी जर मागे पडतात ना, आणि मग
जिवंत वाटत नाही कधी कधी ती Character, कलाकृती, ते कॅरेक्टर किंवा ती भूमिका. पण अनिताने ते सुद्धा, कारण आता ऐरणी बोलणं ह्याच्यात थोडं असं असं होईल, पण तिचं तेही झालेलं नाहीये. त्यामुळे मला आणि आणि पुन्हा ते बोलताना त्या भाषेचा अपमानही नाही झाला पाहिजे कुठल्याही हो, अँगलनी. आजकाल ते तर आहेच हो. ना हो, आपल्याला, की अर्थातच. तुम्ही प्रत्येक की भाषेचा तसं तो मानही राखला गेला पाहिजे. आणि मला ते वाटलं, की तिने त्यामुळे मराठीचे किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या भाषा, तिच्या बहिणीच आहेत ना या सगळ्या मराठीच्या. हम्म, ऐरणी, कोकणातला एक वेगळा टोन असतो म्हण, बरोबर. किंवा विदर्भातलं एक वेगळं विदर्भातलं मराठी एक आहे. वेगळं आहे. पण ऐरणी या सगळ्यापेक्षा वेगळी, थोडी मराठी काय काय गोष्टी कळू नयेत एवढी पण आहे ती. हो. पण तिने जी मेहनत घेतली ना, आणि मला खूपच, तिला काम करताना पाहणं हे सुद्धा माझ्यासाठी सीमित करणारं ठरलं. तिचं काम तर ठरलंच, आणि त्याची मला भीती वाटली ते तर झालंच. टरकले मी येतही, हेही झालं. अं, पण यार, काय कलाकार आहेत ग आपल्या हा, मराठीत. खूपच छान. काय लोक, काय अभिनेत्री आहे, असं झालं मला. म्हणजे वाव. जारण सारख्या फिल्मला अनेक वेळेला कॅमेरा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पण खूप, कारण आपण त्या अँगलनी फिल्म बघतो, अर्थातच. तर त्याविषयी तू काय बोलशील? नाही, मला दोन महत्वाचे ऍस्पेक्ट्स, कारण कुठल्याही हॉरर थ्रिलर फिल्म मध्ये ना टेक्निकल टीम हॅज टू बी वरचा क्लास, असंच पाहिजे. म्हणजे साऊंड म्हण, बॅकग्राऊंड हम्म, म्युझिक, आणि सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग अर्थातच, कारण ती लय सगळी त्याच्यावर ठरणार असते. करेक्ट. आणि ती इतकी तगडी टीम आहे. म्हणजे मिलिंद जोगनी फिल्म शूट केली, आणि भोरचा वाडा, मला इतकी भीती वाटायची अगं. म्हणजे, आणि मिलिंदनी ज्या पद्धतीचं लाइटिंग, ज्या पद्धतीच्या फ्रेम्स, ज्या पद्धतीचं, मिलिंदचं वन ऑफ द बेस्ट काम, असं मी म्हणेन. आणि मी ना सारखं ती फिल्म बनायच्या आधी मी सारखं अमोलला विचारायचं, मिलिंदच्या डेट्स आहेत ना. तर अमोल मला म्हणाला, तुला बाकी कोणीच नकोय काय फिल्म मध्ये, फक्त मिलिंदच्या डेट्स. म्हणलं हो, कारण मला माहितीये तो फार महत्वाचा आहे. हम्म. त्याचं म्हणजे त्याचं त्याचं असणं. असणं या फिल्मसाठी खूप महत्वाचं असणार आहे. आणि ते तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळेल की मी त्याचं काम म्हणत होते. आणि अर्थात अभिजितचं एडिटिंग आहे, आणि एव्ही प्रफुल्लचंद्रचं बॅकग्राऊंड, आणि मंदारचा साऊंड. एव्हीचं बॅकग्राऊंड, आता तू ते ते अनिताच्या एंट्रीचं ते म्युझिक आपण जे सगळ्या ह्याला ऐकतो ट्रेलरला हम्म. वगैरे, ते संदेश सारखं तो म्हणतो, मला काटा येतोय गो, काटा येतोय गो. सो जारणच्या बाबतीत एक खूप गमतीशीर गोष्ट घडलीये. त्या बॅकग्राऊंड म्युझिकवर मला ती तुझ्याशी शेअर करावीशी वाटते, की थोडस त्याच्यासाठी एक थोडा फाटा फोडावा लागेल मला, थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल बोल आपल्याला. ना. की तापसी पन्नूची एक पार्टी होती, मला वाटतं दिवाळीची असेल किंवा न्यू इयरची, मला आठवत नाही. आणि तापसीनी संदेश बरोबर काम केलं, त्यामुळे तिने त्याला बोलवलं होतं, आणि तापसीनी अनुराग बरोबर काम केलं, आमची ओळख आहे, आम्ही काम नाही केलेलं. तिने आम्हाला त्या पार्टीला बोलवलं होतं. तिथे मला अनीस बाझमी पहिल्यांदा भेटले. सो मी त्यांच्याबरोबर कधीच काम नाही केलेलं, पण मला जेव्हा डिस्ट्रेसिंग करायचं असतं ना, तेव्हा मी वेलकम वगैरे अजूनही मी काही काही शॉर्ट्स त्यातले सीन्स बघते, की तो आता गाडी चालवण्याचं ते हातात येतं त्याच्या स्टेअरिंग, मला खूप हसते मी ते बघून सगळं. किंवा उदय कंट्रोल वगैरे, ते हम्म. सगळं मला खूप हसायला येते ते, किंवा परेशजींचं प्रत्येक सीन बघून मी हसते. सो मी ना आजपर्यंत कुठल्याच दिग्दर्शकाला, मी तुला म्हटलं तसं, भेटायला गेलेले नाही किंवा जाऊन काहीच सांगितलेलं नाही. पण मला असं वाटलं होतं की कदाचित मी अनिस बाझमीबरोबर कसं काम करेन, म्हणजे नॉट पॉसिबल ओनली. म्हणून मी ना बिंदास गेले त्यांना भेटायला, की नुसतं एक मी प्रेक्षक म्हणून गेले, अभिनेत्री म्हणून नाही गेले. तो म्हणला, सर नमस्कार, मेरा नाम अमृता है. तो म्हणले की कहाँ देखा, मैं आप कार्तिक के साथ वो धमाका में थी. म्हणलं हाँ 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 मैं वही. म्हणलं चला, याने पाहिलंय काम ते आली. पण म्हणलं की नाही, पण मला तुम्हाला सांगायचंय सर, की तुमचे ना डिस्ट्रेसिंग आहेत, आणि मला जर हे वाटत असलं मी बघते सिनेमे. ते म्हणले अच्छा ठीक आहे, मिलते हैं कभी. तर म्हणजे मिलते हैं. आणि मग आमची भेट झाली त्यांच्या ऑफिसमध्ये. तर ते म्हणाले, देखिए अमृताजी, पता नाही, कारण माझ्या चित्रपटातल्या जी वेगळ्या त्या भूमिका त्या तुम्ही कराल की नाही मला माहित नाही, पण मला सांगा, प्रोड्युसिंग असेल, मराठीतलं काही असेल, लेट मी नो. असं ते तेव्हा बोलून गेले. म्हटलं ठीक आहे. आणि आता जारण जेव्हा मी बघितला ना चित्रपट, तर मला असं लक्षात आलं की खूप चांगला बनलाय तो, तर त्याचं पुढेही चांगलं व्हायला पाहिजे त्या चित्रपटाचं, असं मला वाटत होतं. कारण आम्ही सगळ्यांनीच तो चित्रपट काय म्हणायचा, तो बनावा या दृष्टीने केलाय, काही बाकी गोष्टी न बघता. सो पुढेही त्याच्यावर चांगला, त्याची पब्लिसिटी वगैरे चांगली व्हावी अशी माझी इच्छा होती. सो मला संदेश म्हणाला, अरे तू हिंदीतल्या काही काही लोकांना बघ बघ विचारून, कारण पोस्टर आवडतंय सगळ्यांना ना, तर बघ ना. तर मी अनिस बाझमी सरांना पोस्टर पाठवून दिलं. तर ते म्हणाले, मुझे
पोस्टर तो अच्छा लग रहा है, फिल्म दिखाओ. तर ऋषिकेश म्हणाला, ऋषिकेश फार त्याला ते खूप आवडतात. तो म्हणाला ते बघणार आहेत. म्हणलं हो, त्यांनी वेळ दिली आपल्याला. मग आम्ही आपली फिल्म घेऊन अनिसबाज सरांच्या ऑफिसला पोहोचलो. म्हणजे भूलभुलैया 2. आणि गंमत तुला सांगायची म्हणजे जेव्हा ट्रेलर घरी मला दाखवायला आला होता अमोल, तेव्हा माझे मामा मम्मी घरी आले होते. आणि माझी मामी तो ट्रेलर बघून म्हणाली, भूलभुलैयाची आठवण होते ग तो विद्या बालन, असं काहीतरी ती म्हणून गेली. म्हणलं असेल तर तिच्या तोंडून कोण बोललं, मला माय युनिव्हर्स बोललं. आणि कट टू संदेश मला पाठव ना, काय होतंय बघूया. मग पाठवला अनिल ते त्यांनी वेळ दिली. त्यांनी फिल्म पाहिली आणि ते आता प्रेझेंटर म्हणून उभे राहिलेत आपल्या चित्रपटाच्या बाजूने. आणि त्यांनी मला विचारलं, बॅकग्राऊंड किसने किया है? हो. कारण त्या माणसाच्या ह्याच्यात अर्थात ह्युमरनी ते जास्त जातात, परंतु तरी सुद्धा तो जॉनर त्यांना माहितीये. म्हणून मी परत एव्हीकडे येते आता, की एव्हीचं काम त्यांनी पण ते विचारलं की अरे किसने किया है. तर त्याच्यामुळे आता एक काय म्हणतात, फिल्म आपापलं काही बोलतच असते, पण त्यांच्यासारखा माणूस पण उभा राहिलाय आता त्या चित्रपटाच्या बाजूनी, ह्याचा आम्हाला खूप आनंद झाला. सो नाईस. ऑल द बेस्ट. 6 जूनला हा चित्रपट थिएटरमध्ये येतोय. तू प्रेक्षकांना काय सांगशील? अम, घाबरण्यात सुद्धा मजा असते, त्यामुळे त्या घाबरण्यातली मजा घ्यायला हा चित्रपट नक्की बघा. पण अजूनही मला एक सांगायचं म्हणजे, मी ना नेहमी ही भूमिका करताना मी म्हणत होते की घाबरण्या पलीकडे एक पॅथॉस नावाची गोष्ट असते बघ. कुठली जी बाई घाबरवत असते आणि जी घाबरत असते त्या पलीकडे एक दुःख असतं, आणि ती वेदना मला पोचवायची. आणि मला असं वाटतं की ती तुमच्यापर्यंत पोचेल, म्हणूनही तुम्ही हा चित्रपट पहा. आणि सस्पेन्सची त्यांना आवड आहे की अरे हे मला कळलंच नव्हतं, तुम्हाला खूप गुगली पडतील. मी तुम्हाला याचं वचन देते की गुगली ज्यांना आवडतो ना की अरे कळलंच नव्हतं, त्यासाठी हा चित्रपट पहा. नक्कीच.